हा काय झालं गौरव? तू लय फेमस झाला बेटा. हा तू कुणाला झाला की दाखवा बरं म्हणतो गौरवचं. गौरव लगेच वेबसाईट दाखवायला नाही कामाचे. दाखवीचं जरा भारी असं आता आता त्याला अपडेट कर ना, ती कवर जुनी आहे ना ती आता. एवढं शिकलं त्याच्यात टाक ना आता हे सगळं शिकलेलं. लय भारी बनल ती माहिती का? आणि त्या त्या दुसऱ्याचं डुप्लिकेट कशाला वापरतो, स्वतःच बनव की. होय योगेश. हो डुप्लिकेट घ्यायला कोणी तर स्वतःच बनवून. चला झालं का? काय काय केलं दाखव. काय ठीक आहे ओके. हा दाखव. ओके गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. तुमचं काय 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 झालं? फिर वो ये इधर है तेरा, ये इधर है तेरा. हा. चला झालं का? पण तुम्हाला लक्षात आलं का मी काय सांगत होतो तुम्हाला ते? काय केलं ते कुठलं बी आता फॉर्म म्हणलं की काय आलं तुम्हाला डेटा एंटर करायचा आहे. डेटा एंटर करायला काय लागणार आहे? अरे त्याची गरज नाही आपल्याला चालू करायची. डेटा एंटर हा नाही बरोबर आहे चांगली गोष्ट. डेटा एंटर करायचं म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? जागा पाहिजे एक बरोबर. डेटा एंटर करायचा. चला ठीक आहे आपल्याला युजर नेम घ्यायचे आणि पासवर्ड घ्यायचा राईट एवढंच करायचं. मग इथं तुम्हाला सांगावं लागेल जसं आपण सी लँग्वेजचा प्रोग्राम लिहित होतो बघा किंवा पायथॉनचा लिहित होतो. आपण असं डायरेक्ट करत होतो का प्रोग्राम रन केला आणि टाका 10 टाका 15. आपण मेसेज देत होतो ना. युजरला कसं कळेल काय करायचं ते? युजरला मेसेज द्यावा लागेल. मग इथं तर तसं काही प्रोग्रामिंग करता येणार नाही आपल्याला, पण इथं मेसेज बी देणं आवश्यक आहे. मेसेज देणं आवश्यक आहे म्हणजे याच्या समोर याच्यावर असं कुठं लिहावं लागेल. इथे लिहावं लागेल युअर नेम और युजर नेम असं काय असेल ते. इथे लिहावं लागेल एंटर पासवर्ड बरोबर. आणि मग हे सगळं झाल्यावर काय करायचंय? असंच ठेवायचं काही नाही ना. तुम्हाला काय करावं लागेल इथं एक बटन ठेवावं लागेल. ते बटन क्लिक होईल. फॉर्म मध्ये प्रत्येक असणार आहे बटन बघा. प्रत्येक फॉर्म मध्ये बटन असणार आहे. असेल का नसेल? तुझ्या नसेल नाही का? नाही ना. तू वाचला खऊट हसतो ना. आहे का नाही सांग ना. आहे ना. बघ नाही विश्वासच नाही मला. दाखव कुठे आहेत बटन? काय नाव आहे बटनावर? पासवर्ड. ते पासवर्ड दाबितो कमाल झाली घडी आता काय बी दाबितो. हा ते बटन कोणतं असतं इथं? एखादं क्लिक असेल, इथं सबमिट असेल, इथं नेक्स्ट असेल, काही बी असेल पण एक बटन असणार आहे. बघा एक जनरलाइज फॉर्म असा असणार आहे. काय असणार आहे? त्या फॉर्म मध्ये इथं काहीतरी लिहिलं असेल. त्या फॉर्म मध्ये एक जागा असेल जिथं तुम्हाला डेटा इनपुट करायचा आहे. दुसरं गोष्ट तसंच असणार आहे. परत डेटा इनपुट करण्याची जागा असणार आहे. एखादं बटन असणार आहे बरोबर. 2-3 गोष्टी आपल्याला इथेच कळाल्या. काय कळाल्या? इनपुट करण्यासाठी काय आहे? इनपुट घेण्यासाठी बरोबर. काय आहे? काय आहे? इनपुट. हे कोणते इनपुट आहे? टेक्स्ट इनपुट. हे कोणते इनपुट आहे? आठवा ना आपण पहिल्यापासून शिकलो ना. ब्लॉक्स कसे टेक्स्ट है ना. टेक्स्ट इनपुट क्या करेगा? तो कीबोर्ड से करेगा ना. तो कीबोर्ड से जो इनपुट होगा वो क्या होगा? टेक्स्ट नहीं होगा. दूसरा कुछ होगा क्या? कुछ भी नहीं होगा. क्या होगा? टेक्स्ट ही होगा. मग याचा तो वापर करावा लागेल आपल्याला. बघा आपल्याला इथंच लक्षात आलं काय एक तर फॉर्म आहे तर फॉर्म टॅग वापरावा लागेल. चला फॉर्म टॅग सुरू केला बंद केला झाला विषय संपला क्लोज. हा दुसरं काय आहे? ही आहे यांचा सोडून द्या थोड्या वेळासाठी. थोड्या वेळासाठी सोडून द्या. हे तर कळालं ना काय आहे ते. काय आहे? टेक्स्ट इनपुट आहे म्हणजे इनपुट टॅग. आता ह्याच्या आतमध्ये कंटेंट टाकायचंय ना तुम्हाला बरोबर आहे. तर कंटेंट असणार आहे. काय ते कसं लिहायचं ते बघू आपण त्याचा सिंटॅक्स. पण टॅग्स तर कळाले ना आपल्याला काय काय ते. इनपुट आहे. हे कोणता टॅग आहे? बटन. बटनचं स्पेलिंग सगळ्यांनाच माहिती आहे. झाला की फॉर्म तयार आपला. काय राहते किती बटन टाकायचे ते तुम्ही जितके टॅग वापराल तितके बटन पडतील. किती इनपुट टॅग टाकायचे तितके जितके इनपुट टॅग टाकाल तितके हे चौकोन तयार होतील. दॅट्स इट. आता राहिला प्रश्न याचा हे काय असेल बरं तुम्हाला काय वाटतंय? काय असेल? मी सांगतो तुम्हाला कसं. ही बॉटल ठीक आहे. त्या बॉटलच्या वर हे लिहिलेलं हे काय आहे?
ए मला वाचता येत नाही असं नको समजू इंग्रजी. सेलो स्पेलिंग वाचून सांग ना मग. काय कमाल आहे तुझी. क्या है ये? ब्रांड नेम है. हो ब्रांड नेम. तू मैकेनिक का भतीजा है. हाँ ब्रांड नेम है. क्या है ये? छोड़ो इसको. और क्या दिखाता हूं मैं. ये हाथ लावला की खराब होत टूटायचं. ये क्या है? ये स्टिकर है. बराबर. मतलब क्या है? नक्की काय है? ये जो दिख रहा है ये क्या है? क्या है ये? विचार करा ना काय असेल. टेक्स्ट हे बी आहे ना मग ह्याच्या आत बी टेक्स्ट जाणार आहे. स्पेशलिटी काय आहे त्याची? लेबल. काय बघा लेबल चिटकवता येतं कुठं बी. येते का नाही? खाली चिटकव वर चिटकव बाजूला चिटकव वर. लेबल कुठं बी चिटकवता येते. येते का नाही? म्हणजे टेक्स्ट इनपुट जिथं घ्यायचंय तिथं जर तुम्हाला काही दाखवायचं असेल तर त्याला आपण लेबल म्हणलं तर हरकत नाही. बघा इथले इथं आपल्याला एवढं काढून फॉर्म बनला की नाही. राईट. चला 2 मिनिटात अगदी फॉर्म बनतोय आपला. काय टेन्शन घ्यायचं. त्याला मॉडिफाय कसा करायचा हे कसं करायचं तर नंतर बघू. आपल्याला सध्या जनरलाइज फॉर्म कसा तयार होतो ते बघता येईल. ठीक आहे. चल सो फॉर्म तर मी इथे परत जातो आणि इथे टाकतो फॉर्म डॉट HTML आणि इथे सांगतो नोटपॅड उघड रे बाबा. उघड. ठीक आहे. उघडला. राईट. सॉरी सर मी फोन नाही घेऊ शकत तुमचा. लय हसायला लागला बाबा तोच असतो. कुणाला सॉरी म्हणला. चलो ठीक है. तो लिखो यहाँ पर फिर क्या लिखना है. अरे तो वही तो लिखना है हमको पहले से जो लिखते आ रहे थे. कहाँ गया कहाँ गया कहाँ गया. ये निकल गया यहाँ से पूरा. हो गया. बेड़ा गर्क बॉडी स्टार्ट और यहाँ पर क्या करूंगा फॉर्म लिखूंगा. इस फॉर्म को यहाँ पर क्लोज करूंगा. हो गया. तो यहां से लेकर के नीचे जितना मैं इसके अंदर लिखूंगा वो क्या कहलाएगा फॉर्म डेमो. ठीक है. तो ये फॉर्म बन गया. चलो देखते हैं एग्जीक्यूट करके ये आया कैसे है. इसको बंद करते हैं. चलो क्या दिख रहा है. कुछ भी तो नहीं दिख रहा है. बराबर. काहीच दिसणार नाही कारण त्यांनी काय केलं त्यांनी फॉर्म साठी कॅनव्हास वरती जागा रिझर्व केली. काय केलं फॉर्म साठी कॅनव्हास वरती जागा रिझर्व केली. ठीक आहे. चला तर मग आता सगळ्यात पहिलं आपल्याला काय दाखवायचं इथे आपल्याला दाखवायचंय एक इनपुट टेक्स्ट. ठीक आहे. तो इनपुट नावाचा टॅग दाखवला. राईट. आता फक्त इनपुट नावाचा टॅग दाखवून भागेल का आपल्याला नाही भागणार. मग काय लिहावं लागेल त्या इनपुटला तुम्ही कोणत्या स्वरूपात घ्यायला लागला. इनपुट तर येणार आहे पण कसं येणार आहे तर त्याची टाईप लिहावं लागणार आहे. मग टाईप काय आहे आपली आता इनपुटची टेक्स्ट. आलं लक्षात. टाईप कोणती आपली इनपुटची टेक्स्ट. राईट. डन. बस एवढंच करा आणि याला एक्झिक्यूट करून बघा. आला. ऐसा ही था ना तुम्हारे कॉलेज के वेबसाइट पे. लॉगिन फॉर्मला भी असंच असतंय ना. बराबर. किती सोपं आहे. एकदा तुम्हाला समजलं बाकीचे ऍट्रिब्यूट्स बघू आपण सगळे काय आहेत आणि काय नाही. पण सध्या तुम्हाला माहित झालं की नाही. राईट. काय असू शकतं याला तर बघा तुम्हाला ना सांगितलं जातं. काय सांगितलं जातं की याच्या आतमध्ये काय टाकायचे असतं ना. एंटर युअर नेम हिअर असं असतं बघा लिहिलेलं. हा ते कसं काय येतंय तर थोडस अंदूक टेक्स्ट असते. बरोबर. अशा अंदूक टेक्स्टला आपण इथे प्लेस होल्डर असं म्हणतो. नेम कारण तुम्ही इथे नाव घ्यायला लागलाय तर काय येईल नेम येईल. प्लेस होल्डर म्हणजे म्हणून काय येईल नेम. बघा लगेच इथं हे करा बघा नेम आलं त्याच्या आतमध्ये. अंदूक आलं दिसतंय का. प्लेस होल्डर ह्या ऍट्रिब्यूटची व्हॅल्यू काय आली
नेम आणि नेम टाकलं की तुमच्या तिथं मध्ये नेम आलं तर तुम्हाला नेम नसेल आवडत, दुसरं काय टाकायचं असेल तर असं टाका, एंटर युअर नेम. आलं? जे तुम्ही टाकणार आहात ते सगळं येईल तिथे, राईट. अजून आता चला, नेम आलं तर काय करायचं, नेम नाही घ्यायचं तुम्हाला, काय घ्यायचंय, युजर नेम घ्यायचं. पासवर्ड आणि युजर नेमचं चाललंय ना आपलं, बरोबर, युजर नेम घ्यायचं. चला दुसरं बनवावं लागेल. दुसरं बनवलं, काय केलं, कॉपी आणि पेस्ट. इथं काय टाकायचं तुम्हाला, इथं पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड, राईट, पासवर्ड. किती वेळ लागला बरं करायला, हा झालं, पासवर्ड झाला. पासवर्ड साठीचा टेक्स्ट बॉक्स तयार झाला, राईट. आता तिसरं काय राहिले, बटन राहिले. कम ऑन यार, बटन काय एवढं अवघड असणार आहे बरं? बटन काय आहे बरं नेमकं, बटननी काही काय होतंय, बटननी संदेश जात असतो ना, बटन दाबलं की संदेश जात असेल ना, कुठतरी काहीतरी कम्युनिकेशन होत असेल, किंवा फॉर्म मध्ये डेटा आलाय आता सांगतो आपण त्याला, राईट. म्हणजेच काय, हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, इनपुटच आहे. काय आहे, इनपुटच. मग इनपुटच आहे म्हणल्यावर आपल्याला, आपण लय बिंदास झालो इनपुटला वापरायला आता आहे इनपुट. आता फक्त हे टेक्स्ट टाईपचं इनपुट नाही होता, बटन टाईपचं, बरोबर. कसं आहे, बटन टाईपचं. आणि बटनला प्लेस होल्डर नावाची गोष्ट नसती, कारण बटनच्या वरती व्हॅल्यू असते, बरोबर. बटनच्या वरती काय असती, व्हॅल्यू असते. तर बटन म्हणून टाकलं, आता व्हॅल्यू म्हणून टाकता येईल, व्हॅल्यू इक्वल टू, आणि क्लिक. चलो हो गया तुम्हारा फॉर्म तयार. 5 मिनिटापेक्षा बी कमी वेळ लागला. कशामुळे 5 मिनिटापेक्षा कमी लागला, आपण त्या प्रोसेसला समजून घेतलं, जी प्रोसेस आपल्याला याला मदत करते. नाही समजलं फ्रेंड, काय नाही बघितलं, ऍट्रिब्यूट. ऍट्रिब्यूटचं बघतो. ऍट्रिब्यूट कसे असतात एखाद्याला, आता ह्या बॉटलला काय ऍट्रिब्यूट येतं सांगा, ऍट्रिब्यूट सांगा बॉटलचे. हाईट, हा, अजून कलर, हा, अजून विड्थ, अजून शेप, अजून. म्हणजे आता तुम्हाला लक्षात यायला लागलंय का, एखाद्या गोष्टीकडे बघितलं की त्याला काय काय ऍट्रिब्यूट असू शकते हे लक्षात यायला लागले आपल्या. इनपुट तुम्ही किती वेळेस घेतलेलं आहे, तुम्हाला ऍट्रिब्यूट लक्षात यायला पाहिजे ना, इनपुटच्या वेळेस काय काय असतं ते येते लक्षात. मग आपण इनपुटला 2च ऍट्रिब्यूट बघितले आता. कोणतं, टाईप नावाचं ऍट्रिब्यूट. कशामुळं, कारण त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं हे सांगावं लागेल, तर आपल्याला टेक्स्ट टाकायचं, म्हणून टेक्स्ट नावाचं ऍट्रिब्यूट घेतलं पहिले. टाईप कोणती घेतली, टेक्स्ट घेतली. त्याच्यानंतर पुढचं ऍट्रिब्यूट घेतलं का, कारण आपल्याला इथं काय द्यायचं, कोड टाकायचं, मेसेज बिसेज काही दिलेलं नाही, अजून लेबल लावलेलं नाही, म्हणून आपण एक मेसेज द्यायचा आपल्याला, एंटर युअर पासवर्ड किंवा एंटर युअर युजर नेम. आणि हे टाकण्यासाठी आपल्याला काय करावं लागायला लागले, त्याची प्लेस होल्डरची व्हॅल्यू टाकावं लागली. ऍट्रिब्यूट कोणतं आलं, प्लेस होल्डर, बरोबर. आणि इक्वल टू देऊन त्याची व्हॅल्यू तुम्ही त्याच्या आतमध्ये जे काय द्याल स्ट्रिंग मध्ये ते तशाच तसं येऊन जाईल, येईल का नाही, बरोबर, राईट. सो दिस इज हाऊ यू कॅन डेव्हलप अ व्हेरी बेसिक फॉर्म इन HTML. मजा आया, आला की नाही, कौस्तुभ समजला. ऍट्रिब्यूट आता बघावं लागतील तुला, चल तरी बी एकदा बघ. मला सांगा, इनपुट टॅगच्या आतमध्ये काय आहे, कंटेंट. इनपुट टॅग हा कंटेंट बेस्ड आहे का, पहिले तरी सांगा. नाहीये, ऑब्विसली त्याच्यामध्ये काहीच कंटेंट नाहीये, बरोबर आहे. म्हणजे हा कोणता टॅग झाला, वाईड टॅग झाला, बरोबर आहे. मग सेल्फ क्लोज करा. माझ्याकडे आता एरर आला नाही, त्याचं रिझन आहे तुम्हाला माहिती काय आहे, स्मार्ट ब्राउझर, बरोबर. पण दॅट इज नॉट 100% शुअरिटी. शुअरिटी असते का, नसते. मग तुम्ही करा, काय अडचण. ठीक आहे, झालं, डन. आता याला मॉडिफाय करावं लागेल आपल्याला, बऱ्याचदा याला काय करावं लागेल, मॉडिफाय. सध्या एवढंच ठेवा, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म असे बनवून टाका. आता इथं तुम्ही युजरने पासवर्ड घेतलाय, तू अख्खा जो तुझा फॉर्म आता कॉलेजच्या ऍप्लिकेशनचा बना दे, आराम से बन जाएगा, बरोबर. तर लॉग इन असं असं काही असू शकतं. नाव घ्या, वडिलांचं नाव घ्या, मिडल नेम, सर नेम घ्या, एज घ्या, तुम्हाला जे काय घ्यायचं ते घ्या. आणि एक फॉर्म चांगला डिझाईन करून उद्या या. तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या डिझाईन करायला. आता काय सांगितले, एक टेबल तयार करायला सांगितलंय आणि एक फॉर्म तयार करायला सांगितलं. उद्या ज्या वेळेस याल तुम्ही
त्यावेळेस आपल्याला टेबल आणि फॉर्म, आता हे टेबल द्या सोडून, पण फॉर्म बराच मॉडिफाय करावा लागतो. याच्यामध्ये भरपूर गोष्टी असतात, कारण हा डेटा जाणार आहे, कुठे जाणार आहे, डेटाबेस कडे, सर्व्हर कडे जाणार आहे. आणि सर्व्हर कडे जर जायचं असेल तर मग जे URL दाखवलं होतं ना मी, त्या URL वरती सगळं दिसत होतं, माझं नंबर, नाव, हे कसं काय जाणार आहे, त्याला पाठवण्याच्या मेथड्स असतात, त्या मेथड्स शिकाव्या लागतात. तर ते सगळं आपण उद्याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू. उद्या लेक्चर नाहीये, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. उद्या सॅटर्डे, आणि सॅटर्डे कशाचा दिवस असतो, सॅटर्डे. ठीक आहे, कुणाला कपडे बिपडे धुवायचे असतील तर धुवून घ्या, हा, कुणाला अजून काय करायचं असेल तर करून घ्या. ठीक आहे, पण परवा दिवशी येताना मला ह्या दोन्ही गोष्टी हव्यात, म्हणजे सोमवारी, म्हणजे तू लगेच शब्दशः अर्थ नको काढीत जाऊ, तुला बी त्याच्या, हा, चला ठीक आहे, ओके.